बाखवी आणि तिसरा आहे पहिला उत्पन्नाचा सण आणि चौथा आहे पेंटिकॉस्ट. आता जे सण असतात, आता हे सण आपल्याला साजरे करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपण आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. आणि हे जे सण जे होते, हे सगळ्या ज्या यहुदी लोकांच्या फिस्ट ज्या होत्या त्या येशूकडे ते बोट दाखवत होते. आणि जेव्हा हे सण असतात तर आपल्याला चौकस व्हायचं आहे, कारण काहीतरी घटना या सणाच्या दिवशी होतात. आज जसं तुम्हाला माहिती की पासोमध्ये काय झालं होतं, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं. नंतर जो पहिला उत्पन्नाचा जो सण होता, द फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूट, ते काय दर्शविते, ते येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान दर्शविते. पेंटिकॉस्टमध्ये काय झालं, पवित्र आत्मा देण्यात आला, चर्चची स्थापना झाली. आणि त्यानंतरचे जे 3 जे सण आहेत ते शरद ऋतूमध्ये येतात आणि ते सप्टेंबर महिन्यात येऊन ठेपलेले आहेत. पहिला आहे तुवेईचा सण, फीस्ट ऑफ ट्रम्पेट. नंतरचा जो सण आहे तो प्रायश्चितचा दिवस. आणि तिसरा जो आहे तो तंबूचा सण. आता हे तिन्ही जे सण आहेत हे 15 दिवसाच्या आसपास येतात सप्टेंबर महिन्यामध्ये.